मंडळी, कोल्हापूरमध्ये आलाच आहात तर मग गरमागरम वडापाव खाणार की झणझणीत मिसळ? कन्फ्युजन वाटतंय? चला सांगतो. पहिल्यांदा आपण वडापावाबद्दल बोलूया. गरमागरम बटाटे वडा, त्यासोबत पेटी पाव, त्यात तळलेली थोडीशी मिरची, काही ठिकाणी चटणी असते तर काही ठिकाणी नुसता खाण्यात एक वेगळी मजा आहे. स्वस्त आणि पोटभर, शिवाय वाटेत जाताना हातामध्ये घेऊन सहज खाता येतो असा हा वडापाव. पण हा वडापाव थोडासा कोरडा असतो. शिवाय आपले खवय्ये कोणी असतील तर त्यांचं एका वडापावावर मन आणि पोट भागणार नाही. दुसरीकडे आहे झणझणीत मिसळ. खरं तर प्रत्येक ठिकाणची मिसळ ही वेगळी असू शकते, पण कोल्हापूरची मिसळ म्हणजे मटकीची उसळ, उकडलेला बटाटा, त्यात शेव चिवडा, सोबत लागेल तसा कांदा लिंबू आणि ब्रेड. एकीकडे आहे झणझणीतपणा तर एकीकडे आहे खुसखुशीत चव. एकीकडे आहे पोट भरणारी मिसळ तर एकीकडे आहे कमी वेळात पोट भरणारा वडापाव. मग मंडळी, कोल्हापुरात आल्यावर तुम्ही काय खाणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.